देऊळ बंद 2 फायनली आज थिएटर्समध्ये रिलीज झालेला आहे बघा. आणि 2015 साली रिलीज झालेला देऊळ बंद या सिनेमाच्या यशानंतर प्रवीण तरडे जे आहेत त्यांनी या सिनेमाचा दुसरा भाग जे आहे आपल्यासमोर खूप दिवसानंतर आणला. आणि मी तर असं ऐकत देखील आहे बघा की या सिनेमाचे 1-2 नव्हे तर तब्बल जवळपास 10 ते 15 भाग जे आहेत ते येणार आहेत. नक्कीच सिनेमे जे आहे ते चालत राहावं आणि अशा आणखी आपल्याला देऊळ बंद सिनेमाचे भाग जे आहे ते पाहावाच भेटावे असं मला वाटतं. आता यानंतर हा सिनेमा जो आहे याला जर पाहायला गेलं तर कालपर्यंत ॲडव्हान्स बुकिंगमध्ये एवढा छान रिस्पॉन्स भेटलेला आहे बघा. जवळपास ॲडव्हान्स बुकिंगमध्येच या सिनेमाने 25,000 पेक्षा जास्त तिकीट्स जे आहेत ते बुक केलेले आहेत. आज सकाळी तुम्ही जर चेक केलं तर मागील एका तासामध्ये 3,000 पेक्षा जास्त तिकीट हा सिनेमा जो आहे तो बुक करत आहे. म्हणजे हा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवरती, बुक माय शोवरती जे आहे ट्रेंडिंगवरती आहे. देऊळ बंद हा सिनेमा जो आहे या सिनेमाने जेव्हा 2015 साली रिलीज झाला होता तेव्हा जवळपास तब्बल 20 कोटी रुपयांची कमाई जी आहे ती केली होती, जे की 2015च्या मानाने खूप मोठा तो आकडा होता. आणि तेव्हा हा सिनेमा सुपर डुपर हिट ब्लॉकबस्टर जे आहे ते ठरला होता. आता हा या सिनेमाचा दुसरा भाग जो आहे देऊळ बंद या सिनेमाचं बजेट जर पाहायला गेलं तर 8 ते 10 कोटी रुपये आहे. आणि हा सिनेमा जशा प्रकारचं काही दिवसांपासून ॲडव्हान्स बुकिंग करत आहे, जशा प्रकारचं या सिनेमाचं प्रमोशन चालू आहे त्यानुसार तरी हा सिनेमा पहिल्या दिवशी एक ॲप्रॉक्सिमेट मला वाटतं माझं प्रेडिक्शन आहे 2 ते 3 कोटी रुपयांची कमाई जी आहे ते करू शकतो. या सिनेमाची ओपनिंग टोटल वर्ल्ड वाईड ग्रॉस कलेक्शन तुम्ही असं धरू शकता की 2 ते 3 कोटींच्या मदत जे आहे ते येऊ शकतं, जे की बजेट जे आहे 8 ते 10 कोटी या मानाने खूप उत्तम कमाई आहे. परत या सिनेमाला एक एक्स्ट्रा दिवस देखील भेटलेला आहे कमी करण्यासाठी, कारण की हा सिनेमा आज गुरुवारी रिलीज झालेला आहे बघा. त्यामुळे नक्की तुमचं मतही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं हा सिनेमा जो आहे पहिल्या दिवशी किती कमाई करू शकतो व किती नाही. माझ्या मते तरी हा सिनेमा 2 ते 3 कोटीची कमाई जी आहे ते करू शकतो. ही खूप मोठी चांगली स्टारकास्ट आहे. मोहन जोशी आहेत, परत स्नेहल तरडे आहेत, प्रवीण तरडे स्वतः आहेत आणि भरपूर सारे जण या सिनेमामध्ये आपल्याला पाहावयास भेटलेले आहेत. थँक्यू.